मित्रांनो, काही लोकांना असे वाटते एकटे राहणे वाईट आहे। त्यांचा असा समज आहे की जर कोणी एकटा राहत असेल तर ती त्याची चॉईस नसून मजबुरी आहे। समाज अशा लोकांकडे 3 वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो। त्यांना वाटते एक तर अशी माणसे लोकांना आवडत नाही किंवा अशी लोक माणूसघाणी असतात। ह्या 2 पैकी एक जरी कारण नसेल तर मग लोकांना वाटते अशा एकटे राहणाऱ्या माणसांमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे। एकटे राहणे आणि एकटेपणा जाणवणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एकटे राहण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही माणूसघाणी आहात किंवा तुम्ही कोणाला आवडत नाही। हा एक वैयक्तिक निर्णय सुद्धा असू शकतो की तुम्हाला दुसऱ्यांपेक्षा स्वतःबरोबर जास्त वेळ घालवायला आवडतो। पण एकटेपणा तेव्हा जाणवतो जेव्हा तुम्हाला कोणाच्या तरी सहवासाची गरज भासते आणि तुम्हाला त्यांच्याबरोबर राहण्याची तीव्र इच्छा असते। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जास्त करून एकटे राहायला आवडत असेल तर हे पूर्णपणे नॉर्मल आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकटे राहण्याचे 9 जबरदस्त फायदे बघणार आहोत जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसतील। नंबर 1, तुम्हाला दुसऱ्यांचे टेन्शन घ्यायची गरज नाही। जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येता तेव्हा तुम्ही त्यांचे मॅटर, त्यांच्या समस्या ह्या गोष्टींवर जास्त एनर्जी खर्च करत असता। जसे की त्यांना खुश ठेवणे, त्यांना भावनिक आधार देणे किंवा त्यांना राग आला असेल तर त्यांची समजूत काढणे। अशाने तुमचे लक्ष स्वतःवर कमी आणि दुसऱ्यांवर जास्त जाते। दुसऱ्यांच्या समस्यांमुळे तुम्हाला टेन्शन येते। अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एकटे राहता तेव्हा तुम्हाला एक स्वातंत्र्य मिळते। तुमचे लक्ष फक्त तुमच्यावर राहते। नंबर 2, तुम्हाला सारखे सारखे सॉरी बोलण्याची गरज भासत नाही। अनेकदा लोक जेव्हा कोणाबरोबर असतात तेव्हा काही करण्याच्या आधी किंवा बोलण्याच्या आधी त्यांना 100 वेळा विचार करावा लागतो की आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे समोरच्याला त्रास तर होणार नाही। पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला अशा विचारांमध्ये एनर्जी घालवायची गरज नाही किंवा कोणाला सॉरी म्हणण्याची गरज नाही। तुम्ही जसे आहात अगदी तसेच राहू शकता आणि कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही। नंबर 3, तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकता। जेव्हा सतत तुमच्याबरोबर कोणी असेल तर तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करू शकत नाही ज्या तुम्हाला करायला आवडतात। तुम्हाला नेहमी तुमच्या सगळ्या ग्रुपच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागतो। पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुमच्याकडे पूर्ण स्वातंत्र्य असते। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही करू शकता। तुम्ही त्या गोष्टींसाठी अगदी आरामात वेळ काढू शकता ज्या तुम्हाला करायच्या होत्या। नंबर 4, तुमची कामे दुप्पट वेगाने होतात। मित्रांच्या संगतीमध्ये राहून मजा मस्ती नक्कीच होऊ शकते, पण सतत ह्या संगतीमध्ये राहून तुमची कामे वेळेवर होणार नाही। ज्या लोकांना एकटे राहायला आवडते ते बाकीच्यांच्या तुलनेत जास्त वेगाने काम करतात, कारण त्यांना विचलित करायला कोणी नसते। तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केले तर कलाकार, संगीतकार, पुस्तकांचे लेखक यांना एकांतात राहायला जास्त आवडते। त्यांच्या कामामध्ये कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्हिटीची गरज असते जी त्यांना फक्त एकांतामध्ये मिळते। नंबर 5, तुम्ही एक वेगळेच स्वतंत्र अनुभवता। एकटे राहिल्यामुळे आणि एकट्याने गोष्टी हँडल केल्यामुळे तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो। आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही एक वेगळ्याच प्रकारची स्वतंत्रता अनुभवता। जेव्हा तुम्ही एकटे असताना आनंदी राहायला शिकता तेव्हा तुम्हाला सतत कोणाबरोबर बोलायची किंवा कोणाच्या सहवासाची गरज भासत नाही। तुम्हाला स्वतःबरोबरचा सहवासच आनंद देऊन जातो। नंबर 6, तुम्हाला दुसऱ्यांची काळजी करण्याची गरज भासत नाही। ह्या जगात जास्त करून नाती तीच टिकतात ज्या नात्यामध्ये दोघांना एकमेकांपासून आनंद मिळतो। त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या भावना, त्यांच्या फीलिंग्स, गरजा यांना जास्त महत्त्व द्यावे लागते, जे कधी कधी खूप त्रासदायक होऊ शकते। पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीच्या आनंदाचा विचार करावा लागतो आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः। नंबर 7, तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घ्यायला शिकता। साधारणपणे जेव्हा कोणताही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला आपले मित्र, नातेवाईक यांची परवानगी घ्यावी लागते। आपल्याला दुसऱ्यांचा सल्ला घ्यायची सवय असते। ह्यामध्ये वाईट काहीच नाहीये, पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहणे योग्य नाही। अनेक ठिकाणी तुम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकता,
पण सवय असल्यामुळे निर्णय घेण्यासाठी तुम्ही नेहमी दुसऱ्यांची मदत घेता. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला अनेक निर्णय स्वतःलाच घ्यावे लागतात. अशाने तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होत जातो. तुमच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो. नंबर 8, तुम्ही हुशार लोकांच्या संगतीत राहणे पसंत करता. जेव्हा लोकांना एकटे राहायची सवय होते तेव्हा त्यांना फालतू गोष्टींमध्ये वेळ वाया घालवायला आवडत नाही. त्यामुळे ते हुशार आणि बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहणे पसंत करतात. म्हणजे अशी लोक ज्यांच्यामुळे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडेल, ज्यांच्यापासून त्यांना काहीतरी शिकायला मिळेल. अशा विचारसरणीमुळे त्यांच्या आयुष्यात दुष्ट आणि स्वार्थी लोक फार कमी येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्यांचे प्रमाण सुद्धा कमी होते. नंबर 9, तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करता. जेव्हा तुम्ही गर्दीमध्ये राहण्याचा ब्रेक घेऊन स्वतःबरोबर वेळ घालवता तेव्हा तुम्ही फक्त स्वतःवर फोकस करत असता. तुम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळते. म्हणजे तुमची लाईफस्टाईल, तुमचे रिलेशनशिप्स, तुमचे इमोशन्स या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो. कोणत्या गोष्टींमधून तुम्हाला आनंद मिळतो, कोणत्या गोष्टींपासून तुम्हाला त्रास होतो, या सर्व गोष्टींची तुम्हाला स्पष्टता येते. जी लोक एकटी राहतात त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामर्थ्य निर्माण होते आणि त्यामुळेच कठीण काळात ते स्वतःला आणि आपल्या इमोशन्सला चांगल्या प्रकारे हाताळतात. हे होते एकटे राहण्याचे 9 जबरदस्त फायदे. मित्रांनो, एक गोष्ट स्पष्ट करतो, ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ हा नाही की मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये राहणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टी सांगायचा हेतू हा आहे की एकटे राहण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये राहून भरपूर एन्जॉय करा, पण त्याचबरोबर एकटे राहून काही काळ स्वतःबरोबर सुद्धा घालवा. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.